बीड जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। शेतामधील सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। सरकारनं पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी आता शेतकरी वर्गातून होतीये। मारली आणि अक्षरशः आता शेतकऱ्यावरती दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय। मी बीड तालुक्यातल्या एका सोयाबीन आणि तिळाच्या शेतामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो, अक्षरशः हे सोयाबीन आणि तीळ हे करपून गेलेले आहेत आणि या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या हाताला काही सुद्धा लागणार नाही। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे पूर्णतः असं वाळून गेलेलं आहे। या ठिकाणी पाऊस हा अत्यंत कमी आहे आणि या पावसाच्या कमी असल्यामुळे हे पीक आता पूर्णतः जळून गेलं आहे आणि शेतकऱ्याने जो पदराला चिमटा देऊन या ठिकाणी हे पीक पेरणी केलं होतं आणि जो पेरणीच्या वेळेस पाऊस आला होता त्या पावसात हे सोयाबीन उगवलेलं आहे आणि या ठिकाणी या सोयाबीनला अशी कीड देखील लागलेली आहे, काही शेंगा पण लागल्यात, पण याचा आता उपयोग होणार नाही। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत। काय परिस्थिती आहे शेतातली आणि कशा पद्धतीने आता हे पीक तुमच्या उपयोगाला येईल असं वाटतंय का? सर, हे जी सोयाबीनचं पीक जे पेरल्यापासून सरासरी आता 2.5 महिने झालेत। 2.5 महिन्यानंतर सरासरी एक 15 दिवस थोडा पाऊस पडलेला आहे, त्याच्यानंतर 2 महिने झाले पावसाचा एक थेंब सुद्धा आलेला नाही। तर हे जे आमचं सध्या का सोयाबीनचं जे पीक वगैरे आहे का, हे सगळं टोटल आम्हाला उपटून जनावरांना खायला टाकायचं। याला शेंगा देखील लागलेल्या आहेत, पण आता याच्यात काय दिसतंय? ह्याच्यात काहीच नाही, हे सर्व काही त्याला ते चिटकून बसणार आणि ह्याची आम्ही अपेक्षा सोडून दिलेली सर, पाऊस नसल्यामुळं। हे सरासरी टोटल सर्व काय आम्हाला जनावराला उपटून टाकायचं हे। पण याला जनावर खातील का? आता खातील, आता मग जनावराला तरी काय टाकायचं सर? असा दुष्काळ असा पडला, म्हणजे अशी परिस्थिती झालेली सध्या की जनावराला 2-2.5 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याची पंचायत आहे, खायला टाकण्याची पंचायत आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे उपटून टाकल्याशिवाय त्यांचं पोटाचा उदरनिर्वाह त्याशिवाय भागणार नाही, ते आम्हाला टाकावं लागणार आहे।